नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमच्या माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आता मार्गशीर्ष महिना आता संपली आणि आता पौष महिना सुरू होईल. तर या वर्षी पौष महिन्यामध्ये काही काम असतात ती चुकूनही आपण करायच्या नाहीतर ती काम अशुभ स्वरूपात आपल्याला त्याच्या फळ मिळतात किंवा मग काही ना काही विघ्न अडथळ आपल्या आयुष्यात आपल्या जीवनामध्ये येतात. दरवर्षी जेव्हा वर्ष संपण्यात येतं तेव्हा मार्गशीर्ष महिना संपतो आणि पौष महिना सुरू होतो. आपण सर्वजण सूर्यनारायणाच्या रविवाराच्या व्रत करतो, पण न कळत आपण काही चूक करत असतो. त्यामुळे आपल्याला केलेली व्रताचा फळ मिळत नाही. नमस्कार, तुमच्या मनापासून स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाच्या जर तुम्ही पौष महिन्यातल्या रविवार सूर्यनारायण व्रत करत असाल किंवा करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला अशा काही चूक सांगणार आहे ज्या चुकूनही करायच्या नाही. जर झालं तर तुमचा संपूर्ण व्रत व्यर्थ जाऊ शकतो. सूर्यदेव फार कृपाळू आहेत, पण ते शिस्तप्रिय आहेत. थोडीशी दुर्लक्ष चूक झाली तर व्रताचा फळ मिळत नाही. म्हणूनच आज आपण सविस्तराने जाणून घेऊया आहेत पौष महिन्यातली सूर्यनारायण व्रत आणि रविवार होण्याच्या त्या चूक ज्या टाळल्या नाहीत तर आयुष्यात अडचणी वाढू शकतात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी एक खास उपायही सांगणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असलं तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही हे व्रत करता का. मैत्रिणी, पौष महिन्यामध्ये हा पूर्णपणे सूर्यदेवांना समर्पित मानलं जातं. याच महिन्यात सूर्यदेव उत्तरायणात प्रवेश करतात आणि मकर संक्रांती सारखा पवित्र सण येतो. स्कंद पुराणात सांगितलं आहे की पौष महिन्यामध्ये रविवार केलेली सूर्यनारायण व्रत हे नेत्ररोग, त्वचा रोग, रक्तदोष, मानसिक तणाव आणि पापाचा नाश करतो. एक पुराण कथा अशी आहे की राजा दक्षची कन्या सूर्यप्रभू संतती सुखापासून वंचित होते. तिने श्रद्धाने आणि नियमाने सूर्यनारायण व्रत केले आणि सूर्यदेवतांच्या कृपेने तिला संतती प्राप्त झाला. म्हणून आजही अनेक स्त्री आणि पुरुष हे व्रत श्रद्धेने करतात. पण लक्षात ठेवा, व्रत करताना जर चूक झाली तर फळ मिळत नाही. सर्वात पहिला आणि मोठी चूक म्हणजे व्रताच्या तिथी न पाहता कोणतेही रविवार व्रत सुरू करणे. सूर्यनारायण व्रत हे पौष शुक्ल पक्षातील पहिला रविवार सुरू करायचा असून जर पहिला रविवार चुकलं तर व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही. उदाहरण, 2025 मध्ये पौष महिन्याच्या पहिला रविवार पूजा चुकून पंचांग पाहून मोबाईल ऑफ करून आणि त्याच दिवशी सकाळी संकल्प करा. सूर्यदेवाला उठून स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करा. ही चूक झाली तर संपूर्ण व्रत निष्फळ ठरतो. दुसरी मोठी चूक म्हणजे व्रताच्या दिवशी अशुद्ध अन्न सेवन करणे. सूर्यदेव सात्विकतेचे प्रतीक आहे, तरीही अनेक लोक व्रताच्या दिवशी कांदा, लसूण, भात किंवा
तामसिक अन्न खातात. हे सूर्यदेवाला अजिबात आवडत नाही. असे अन्नामुळे व्रताचा प्रभाव कमी होतो. व्रताच्या दिवशी दूध, फळं, गुळ, चण्याचे लाडू, गुळाच्या भाकरी किंवा चपाती या गोष्टी व्यवस्थित रात्री एकदम जेवण करायच्या. मी स्वतः हे व्रत केलं आहे आणि खरंच सांगते, शरीरात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवतं. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही व्रतामध्ये काय खाता. तिसरी चूक म्हणजे पूजाची वेळ चुकूनही सूर्यदेव म्हणजे सूर्योदय तरी काही लोक उशीर उठतात आणि दुसरी किंवा संध्याकाळी पूजा करतात. ही फार मोठी चूक आहे. सूर्यनारायणाच्या पूजा नेहमी सूर्योदयाच्या वेळेतच केला पाहिजे. सूर्योदयाच्या 5 मिनिट आधी उठून स्नान करा. तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या, त्यात लाल फुलं आणि चंदन घाला आणि सूर्याला अर्घ्य द्या. ओम राम ह्रीं रं सहा नमः हा मंत्र 108 वेळी जप करा. असे केल्याने नेत्रज्योत वाढतो, मन शांती राहतं आणि शरीरात तेज येतो. चौथा चूक म्हणजे दान न करणे किंवा पत्रिका विसरणे. सूर्यनारायण व्रत हे दानाशिवाय पूर्ण होत नाही. अनेक लोक पूजा करतात पण दान करायला विसरतात. गूळ, चणे डाळ, गूळ चणे भांडा किंवा लाल वस्त्र दान करावे. तांब्याचे तांबा दान करावे. हे दान गाईला किंवा चणा डाळ वगैरे हे गाईला किंवा ब्राह्मणांना द्यावे. याच्यासोबतच पत्रिका लिहून खूप महत्त्वाचे आहे. पत्रिकेत तुमच्या गाव, गोत्र आणि व्रताच्या कला विधी लिहा. ह्या व्रत सलग 7 रविवार करावं लागतं. पत्रिका न लिहिल्यास संकल्प अपूर्ण राहतो. 5वी चूक म्हणजे व्रताच्या दिवशी क्रोध करणे. सूर्यदेव शांततेचे प्रतीक आहे. या दिवशी राग, भांडण, कटू शब्द टाळा. 6वी चूक म्हणजे वस्त्र नियम न पाळणे. स्त्रियांना स्वच्छ आणि रंगीत वस्त्र परिधान करावीत. पुरुषांनी शक्यतो असलेली तांब्याची अंगठी किंवा खडे घालावे. 7वी चूक म्हणजे पारण चुकीच्या वेळेस करणे. सूर्यास्तानंतर लगेच पारण करावे. उशीर करणे किंवा अशुद्ध अन्न घेणे टाळा. मैत्रिणींनो, हे व्रत श्रद्धेने आणि नियमाने केल्यास खूप फायदा होतात. रक्तदाब नियंत्रणात राहतो, त्वचा तेजस्वी होतो, डोळ्याचे विकार कमी होतात आणि संतती सुख प्राप्त होतो. माझ्या एक वऱ्याने कमेंटमध्ये लिहून होतं की हे व्रत केल्यानंतर त्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाला. म्हणूनच येणारे पौष महिन्यासाठी आजपासूनच तयारी ठेवा. मैत्रिणींनो, पौष महिन्यातली सूर्यनारायण व्रत खूप प्रभावी आहे. फक्त या चूक टाळा आणि श्रद्धेने व्रत करा. मैत्रिणींनो, मार्गशीर्ष महिना आता संपला आणि आता पौष महिना सुरू होईल. तर या वर्षी पौष महिन्यामध्ये काही काम असतात, ती चुकूनही आपण करायचे नाही तर ती काम अशुभ स्वरूपात आपल्याला त्याच्या फळ मिळतात किंवा मग काही न काही विघ्न अडथळ आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात येतात. मैत्रिणींनो, दरवर्षी जेव्हा वर्ष संपण्यात येतो तेव्हा मार्गशीर्ष महिना संपतो आणि पौष महिना सुरू होतो. तर पौष महिन्यात काही समस्या, काही प्रॉब्लेम नसतात. पण वास्तुशास्त्र, हिंदू धर्म असं सांगतं की पौष महिन्यामध्ये काही शुभ कार्य शुभ आपण करायला नाही पाहिजे. त्याच्या कामाबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मैत्रिणींनो, पौष महिन्यामध्ये तुम्ही सत्यनारायणाच्या पूजा करू नका. पौष महिन्यामध्ये भूमिपूजन, घरच्या काम आपण सुरू करतो, बांधकाम ते करू नका.
पौष महिन्यात मध्ये वास्तुशांती, घराशांती, नवचिडी असे ज्या पूजा असतात त्या करू नका. गृहप्रवेश पौष महिन्यात करू नका. पौष महिन्यात संपू द्या आणि मग तुम्ही या सगळ्या गोष्टी करायच्या आहे. यानंतरनं ज्यांनी आपण कर्म करतो म्हणजे कोणत्या पूजा करतो त्या होम हवन मग कोणतेही असतील, कोणतेही शांती असतील त्या तुम्ही पौष महिन्यात संपल्यानंतर करा. दुकानाच्या उद्घाटन असेल, नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल ते सुद्धा पौष महिन्यात संपू द्या आणि त्यानंतरच तुम्ही ते करायचं आहे. यानंतरनं जर तुम्हाला मुंजी करायच्या असतील, भरपूर लोकांच्या घरामध्ये मुंजीची मोठी पूजा होतं किंवा बरेच बारसा असेल किंवा वटी भरायचा कार्यक्रम असेल, हे सगळे जो कार्यक्रम असतात ते शुभ काम आपण ज्याला म्हणतात ते तुम्ही पौष महिना संपल्यानंतर करा. लग्न, साखरपुडा, त्यानंतर लग्न ठरवायचा कार्यक्रम, हा सगळे गोष्टी तुम्ही पौष महिना संपल्यानंतर करा. पौष महिन्यात तसा काही समस्या नसतात. खूपच अडचणी, खरंच खूपच दिवस मोजून जर काम करत असतं तर करू शकता, पण जरा तुम्ही टाळू शकता असतं. पौष महिना संपल्यानंतर तर सुद्धा केलं तरी चालतो. तर पौष महिना संपू द्या आणि पौष महिना संपल्यानंतर नवीन वर्ष लागेल तेव्हा त्या नवीन वर्षामध्ये तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये सुरू होईल तेव्हा तुम्ही सर्व शुभ काम, शुभ पूजा करू शकतात. मैत्रिणी, पौष महिन्यामध्ये सुरू झाला की सूर्य धनु राशीत प्रवेश करतो. त्यालाच आपण खरमास म्हणतो. खरमास म्हणजे असा काळ ज्यामध्ये सूर्याच्या शुभ प्रभावी कमी झालेली मानलं जातं. परंपरेनुसार या काळात देवताच्या मंगल क्रिया थांबलेली असतात असं मानलं जातं. म्हणूनच लग्नमुंड, गृहप्रवेश, नवीन कामास सुरुवात अशी शुभ कार्या विरुद्ध मानली जातं. आता दुसरी महत्त्वाचं कारण म्हणजे गृहस्थी मैत्रिणी, विवाहासाठी गुरु आणि शुक्र हे दोन्ही ग्रह अत्यंत महत्त्वाच्या मानलं जातात. पौष महिन्यामध्ये अनेकदा गुरु किंवा शुक्र अर्थ अवस्थेत असतात. ग्रह म्हणजे कुवत ग्रह असं मानलं जातं की या अवस्थेत केलेल्या लग्न दाम्पत्याला वैवाहिक जीवनावर विपरीत परिणाम करू शकतात. मतभेद, अडचणी किंवा अस्थिरता निर्माण होऊ शकतो. आता थोडा प्राचीन काळात विचार करून पूर्वी पौष महिन्यात खूप थंडी असायच्या, दिवस लहान असायची आणि प्रवास करणं फार कठीण होतं. लग्नासाठी दूरवरून लोक येणं, विधी पार पडणं हे सगळं अवघड होतं. त्यामुळे ही प्राप्त हळूहळू रूढी झाली. मित्रांनो, शास्त्रीय दृष्टिकोनातून पहिला तर विवाहासारखा मंगल कार्यासाठी नेहमी पंचांगातले मुहूर्त पाहिलं जातं. अनेक पंचांगामध्ये पौष महिना वर्ज्य मानलं जातं. काही ठिकाणी काढली मुहूर्त दिली असतात, पण तरीही समस्या हा महिना टाळायच्या जास्ती. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा मैत्रिणी, आपल्या भविष्य पूर्णपणे कर्मावर अवलंबून असतो, पण शास्त्र आणि पुराणांनुसार पौष महिना विवाहासाठी अनुकूल मानलं जातं नाही. म्हणून आजही अनेक घरामध्ये पौष महिन्यात लग्न टाळायच्या परंपरा पडली जातं. आणि माहिती तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा, त्या मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आणि आमच्या स्वामी आमची स्वामी भक्तांना प्रणाम करते. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, अजिबात विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट असेच एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.